नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या सगळ्यांचा आवडता असा विषय आहे, तो विषय आहे स्थूलत्व। खरं तर कोणालाही आपण बारीक आणि छान दिसणं हे अपेक्षित असतं, पण कधी कधी ते होत नाही। आपण कितीही व्यायाम केला, आहारामध्ये नियंत्रण ठेवलं तरी सुद्धा आपली जाडी काही कमी होत नाही। मग अशा वेळी आधुनिक उपचार पद्धती नेमकी कोणती उपलब्ध आहे आणि ती सुद्धा विना शस्त्रक्रिया, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मंजिरी पुराणिक। आपण त्यांचे स्वागत करूया। डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर मंजिरी पुराणिक ह्या MBBS आणि MD आहेतच, या बरोबरीनच त्यांनी ओबेसिटी कन्सल्टंट आणि कॉस्मेटिक एक्सपर्ट्स देखील आहेत। त्यांची भारत, दुबई, कुवेत येथे 14 ओबेसिटी क्लिनिक्स आहेत। अमेरिका, कॅनडा, इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय ओबेसिटी सोसायटीशी त्या संलग्न असून जगभरातील निरनिराळ्या कॉन्फरन्समध्ये लठ्ठपणा या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात येतं। इन्स्टास्कल्प ही एक विनाशस्त्रक्रिया स्थूलत्व सौंदर्यावरील उपचार करणाऱ्या क्लिनिकची एक साखळी आहे। जगभरामध्ये भारत, दुबई व कुवेत येथे त्यांचे एकूण 14 क्लिनिक्स आहेत, ज्या स्पेन, फ्रान्स आणि जर्मनी येथील FDA प्रमाणित अशा उपचार पद्धतींनी सज्ज आहेत। ही उपचार पद्धती विना शस्त्रक्रिया, विना वेदना आणि अनावश्यक चरबी त्वरित काढून टाकण्यासाठी वापरली जाते। तुमच्या लक्षात आलंच असेल की थोडक्यामध्ये नेमकं काय करण्यात येतं, पण सविस्तररित्या तुम्हाला माहिती करून घ्यायची असते। तुमच्या मनातील ज्या काही शंका असतील, कारण जेव्हा आपण वजन कमी करायचा प्रयत्न करतो तो देखील विना शस्त्रक्रिया, काही वेदना न होता, असं म्हटलं ना की आपल्यामध्ये अनेक शंका असतात। या शंकांचं समाधान तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्वरित आत्ता डॉक्टरांना फोन करून प्रश्न विचारू शकता। यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, जेव्हा आपण स्थूलत्व म्हणतो तेव्हा नेमकं स्थूलत्वाची व्याख्या एक डॉक्टर म्हणून आपण काय कराल? स्थूलत्व म्हणजे लठ्ठपणा। म्हणजे असं बऱ्याचदा लोकांना वाटतं की मी लठ्ठ आहे म्हणजे माझं वजन वाढलं, मी जाड दिसते। पण खरं म्हणजे स्थूलत्वाची व्याख्या अशी आहे की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचा संचय होतो तेव्हाच त्याला लठ्ठपणा असं म्हणतात। जेव्हा स्त्रियांमध्ये साधारण 30% वर आणि पुरुषांमध्ये 25% वर जेव्हा चरबी वाढते तेव्हा त्याला लठ्ठ असं म्हटलं जातं। त्यामुळे वजन वाढ आणि चरबीची वाढ हे काही सेम नव्हे। अच्छा, मग ह्यामागे नेमकी कारणं काय असतात डॉक्टर? आता 80% बऱ्याचदा लठ्ठपणा कशामुळे होतो तर आपलं जे खाणं पिणं असतं तर त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं। म्हणजे चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव। साधारणतः 80% लठ्ठपणा हा या 2 कारणामुळे होतो। त्याचबरोबर जसं आपलं वय वाढतं त्याप्रमाणे आपली चयापचयाची क्रिया मंदावते, त्यामुळे आपली ऊर्जा कमी होते आणि हळूहळू चरबीचा संचय वाढतो। अनुवंशिकता आहे, वय आहे, लिंग, त्याचबरोबर वंश, ही अशी अनेक कारणं आहेत। आणि सध्याच्या जगामध्ये मानसिक ताणतणाव आहेत, हार्मोन्सचं असंतुलन आहे, त्यामुळे सुद्धा लठ्ठपणा हल्ली दिसून येतो। मग डॉक्टर, जेव्हा आपण असं म्हणतो की जगामध्ये ते इतकी लोक लठ्ठ आहेत, म्हणजे हा एक जागतिक आपण प्रश्न म्हणू शकतो, तर साधारणतः जे लठ्ठपणा वाढला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला काय दिसून येतात? आता लठ्ठपणा हा WHO एक रोग म्हणून घोषित केला आहे। म्हणजे जसं ट्युबरक्युलोसिस आहे, मलेरिया आहे, तसंच लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि जगामध्ये जवळजवळ 2 अब्ज लोक या आजाराने ग्रस्त आहेत। केवळ एक आजार म्हणून नव्हे किंवा दीर्घकालीन अनारोग्य नव्हे तर मृत्यूचं ते जवळजवळ सर्वात महत्त्वाचं असं दुसरं कारण आहे। लठ्ठपणामुळे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व प्रकारच्या अवयवांना आजार होतात, इजा होते आणि सगळ्यात जास्त म्हणजे हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब आणि सगळ्यात 30% मृत्यूचं जे प्रमाण आहे ते म्हणजे होणारा डायबिटीस। तर टाईप 2 डायबिटीस किंवा मधुमेह, त्याचबरोबर निद्रानाश, सांधेदुखी आणि गुडघेदुखी हे आजार होतात। मानसिक असंतुलन होतं आणि अशा प्रकारे अनेक दुर्धर आजारांना केवळ लठ्ठपणामुळे आमंत्रण दिलं जातं। बरोबर आहे, पण डॉक्टर, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला लठ्ठ म्हणतो तेव्हा खरं लठ्ठपणा आपण कोणत्या प्रकारे मोजतात? कारण हे एक महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा आपल्याला एका म्हणतो की आपण मस्करी देखील म्हणतो, कोणाला जाड्या म्हणतो, कोणाला लठ्ठपणा, पण जेव्हा आपण लठ्ठपणा मोजतो ते म्हणजे लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय, कसं मोजता येऊ शकतं? आता खरं म्हणजे लठ्ठपणा म्हणजे केवळ आता मी जाड दिसते
किंवा मी अशी आहे म्हणजे लठ्ठ नव्हे, तर आपण एक अगदी घरगुती एक अतिशय सोपं असं ओळखायचं म्हणजे कसं, की तुमची जर उंची साधारण तुम्ही सेंटीमीटरमध्ये किती आहे बघितली, म्हणजे 5 फूट 2 इंच 5 फूट 3 इंच म्हणजे साधारण 155 सेंटीमीटर उंची असेल, तर त्याच्यातून 100 वजा करायचे. म्हणजे 160 सेंटीमीटर जर तुमची उंची असेल तर त्याच्यातून 100 वजा केले म्हणजे उरले 55 किंवा 60. तर तेवढं किलोमध्ये तुमचं वजन पाहिजे, हे अगदी घरगुती प्रमाणात तुम्हाला समजतं. परंतु जेव्हा आपण आपलं आदर्श आपलं किती वजन हवं हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्याला एक प्रकारचे काही परिमाण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे बॉडी मास इंडेक्स, ज्याच्यामध्ये तुमचं जे वजन आहे आणि तुमची उंची आहे यांचं एक गुणोत्तर काढलं जातं. आणि जेव्हा ते 25 पर्यंत असतं तेव्हा ते आदर्श असतं. आणि 25 आणि 30 जेव्हा होतं तेव्हा त्या व्यक्तीला स्थूल व्यक्ती म्हटलं जातं. 30 आणि 35 म्हणजे अतिस्थूल आणि 35 आणि 40 म्हणजे अतिरेकी स्थूल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण आपल्या कमरेचा घेर जेव्हा मोजतो किंवा कमरेचा घेर आणि नितंब यांचा एक रेशो जेव्हा काढतो, तर अशा पद्धतीची परिमाणांनी तुम्हाला आदर्श तुमचं वजन काय आहे. परंतु त्याचबरोबर ह्या जास्तीच्या वजनामुळे तुमच्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे कळण्यासाठी हे रेशोज वापरले जातात. मग साधारणपणा एखाद्या व्यक्ती लठ्ठ आहे हे जसं आपल्याला ठरवता येतं, तर त्याप्रमाणे जर आपण म्हटलं की वजन वाढतंय, माझं वजन वाढणं म्हणजे लठ्ठपणा असू शकतो का? आता शरीराचं वजन जे असतं, साधारणतः असा गैरसमज आहे की वजन हे पूर्ण कसलं असतं, तर आपली स्नायू असतात, आपली हाडं असतात, पाणी असतं आणि त्याचबरोबर चरबी असते. त्यामुळे जेव्हा वजन वाढतं तेव्हा हे शरीरातले सर्व अवयव, पाणी, चरबी हे सगळ्याचं वाढतं. परंतु लठ्ठपणा हा जेव्हा फक्त चरबी वाढते आणि ती सुद्धा काही प्रमाणात अतोनात वाढते आणि त्याचं काही शरीराच्या विशिष्ट भागावरती साठवली जाते, तेव्हाच त्याला लठ्ठपणा असं म्हणतात. पण डॉक्टर, जेव्हा आपण लठ्ठ व्यक्ती म्हणतो तो हल्ली तर आपल्याला लक्षात येतं की लठ्ठपणा हा फक्त स्त्री किंवा पुरुष ह्याच्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. साधारण लहान मुलांमध्ये देखील आपल्याला लठ्ठपणा दिसून येतो. मग जेव्हा आपण ह्या सगळ्या विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीचा जेव्हा उपयोग करतो, त्या लहान मुलांना देखील आपण त्याच्यामध्ये मोडू शकतो का? काय ह्याच्यावरती उपचार करताना आपण वयाचा विचार किंवा स्त्री किंवा पुरुष लिंगांचा विचार करणं अपेक्षित आहे? जेव्हा आपण प्रथम आपण चाइल्डहूड ओबेसिटीबद्दल बोलूया, म्हणजे लहान मुलांमध्ये आता जी वाढतं लठ्ठपणा दिसून येतो, तर जवळजवळ 30 ते 40% लहान मुलांमध्ये आता लठ्ठपणा दिसून येतो. आणि याचं मुख्यतः कारण हे म्हणजे चुकीचा आहार घेणं किंवा व्यायामाचा अभाव तर आहेच, परंतु त्याचबरोबर साधारण 14 ते 16 या वयोगटातली जी मुलं असतात त्यांच्यामध्ये हार्मोन्सचं असंतुलन होतं, मानसिक ताणतणाव असतात आणि थोडीशी अनुवंशिकता पण असते. परंतु जेव्हा आपण हे उपचार त्यांच्यामध्ये करतो तेव्हा साधारणपणे जोपर्यंत आपली वाढ पूर्ण होत नाही, म्हणजे 18 वर्षाचं होईपर्यंत ही उपचार पद्धती त्यांना लागू होत नाही, कारण त्यांच्या शरीराची अजून पूर्ण वाढ व्हायची असते. म्हणजे खरं तर आपण आपल्या मुलांना नेमकं काय आहार देतो, त्यांचं जे शेड्युलिंग असतं, त्यांचं दैनंदिन जे जीवन असतं, त्याच्यामुळे व्यायामाच्या अभावामुळे या सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर नक्कीच आपण आपल्या मुलांचं जे वजन आहे ते नियंत्रणात ठेवू शकतो. स्थूलत्व म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यावरती विना शस्त्रक्रिया उपचार अर्थातच कोणत्या आहेत हे जाणून घेऊया. पण वेळ झाली आहे एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतो आहोत ती स्थूलत्व आणि यावरती आधुनिक उपचार याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर मंजिरी पुराणिक. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असले ते मी नक्कीच विचारा. पण कार्यक्रमाचा आपण पहिला फोन घेतोय. ज्योती आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. माझं वय आहे 31 आहे. ओके. हा. आणि माझं वजन आहे आता आहे ते 53 आहे. आणि मला माझं वजन म्हणजे 8 करायचं आहे. आणि माझं शक्यतो माझी चरबी म्हणजे ठीक आहे. आणि मला अशी जाणवते की अशी चरबी भरपूर आहे आणि आहार पण अगदी माझा व्यवस्थित आहे. आणि 5 फूट आहे. आणि माझी अंदाजे किती असं म्हणजे वजन तुमच्या मागणी. आणि माझं खाणं पण अगदी व्यवस्थित असतंय, असं जेवण व्यवस्थित असतंय, व्यायामही असतो. आता असं कसं झालंय, माझी खराब होत ना, मग माझ्या आईने मला दुपारीचं औषध त्यामुळे रात्री म्हणजे जाड झाली अशी आई म्हणते.
मग मी ह्याच्यावर काय करावं? तुमचा प्रश्न खरं तर आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या ऐकू येत नाहीये, तरी सुद्धा एक साधारण आपल्या लक्षात आलं आहे की पोटावरची चरबी. डॉक्टर, तुम्ही नुकताच पोटावरची चरबी ह्या विषयावरती एक शोध निबंध तुम्ही केलेला होता की केम्ब्रिजमध्ये आणि कॅनडामध्ये. तर साधारणतः पोटाची जी ही चरबी आहे ही धोकादायक ठरते का? आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये लठ्ठपणा येतो, म्हणजे जेव्हा चरबी साठते, तेव्हा ती चरबी जास्ती करून विशेषतः भारतीय वंशाच्या स्त्री पुरुषांमध्ये ती पोटावर जमा होते. जेव्हा चरबी ही पूर्ण शरीरावर जमा होते तेव्हा आणि जेव्हा शरीराच्या फक्त पोटावर जमा होते तेव्हा पोटावरची चरबी जास्त धोकादायक असते. तेव्हा आमच्या संशोधनातून असं दिसलेलं आहे की पोटावरची चरबी जेव्हा जास्त प्रमाणात वाढते तेव्हा शरीराला डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्याचे धोके जास्त होतात. जेव्हा पुरुषांच्या पोटाचा घेर हा 40 इंचापेक्षा जास्त असतो आणि स्त्रियांचा 35 इंचापेक्षा जास्त असतो तेव्हा हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका जवळजवळ 5 ते 15% प्रमाणात जास्त वाढतो. असं होतं कारण लठ्ठपणामुळे ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉल वाढतात. रक्तातली जी साखर असते ती अनियंत्रित होते. त्याचबरोबर ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे त्यांचा इन्सुलिनचं प्रमाण त्यांना डबल किंवा जास्त प्रमाणात घ्यायला लागतं. तर अशा प्रकारे जेव्हा चरबी पोटावर हळूहळू साठायला लागते तेव्हा तिच्यामुळे होणारे रोग हे जास्त दुर्धर असतात. आणि याचं कारण असं आहे की पोटावरची जी चरबीचे ज्या पेशी असतात तर त्याला ब्राऊन फॅट सेल्स म्हणजे 2 प्रकारच्या चरबीच्या पेशी असतात. एक तर सफेद रंगाच्या आणि दुसऱ्या तपकिरी रंगाच्या. तर त्यातल्या ज्या तपकिरी रंगाच्या पेशी असतात त्या जास्त धोकादायक असतात आणि जेव्हा पोटावर चरबी जमा होते तेव्हा ती जास्ती करून तपकिरी रंगाच्या पेशी जमा झाल्यामुळे आपल्याला इन्सुलिन रेझिस्टंट डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर अशा प्रकारचे रोग उद्भवतात. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. डॉक्टर सीमा आपल्याशी बोलतायत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. मी नाशिकहून बोलतेय, सीमा. हा हा. मॅडम, मला असं विचारायचं आहे, माझ्या मिस्टरांचे शिफ्टची ड्युटी म्हणजे कंपनीमध्ये सर्व्हिसला आहेत ते. फर्स्ट, सेकंड, नाईट अशी ड्युटी असते. म्हणजे रुटीन असं आठवडाभर कुठलंच नसतं. पण त्यामुळे की काय कोणाचं पण त्याचं वजन खूप वाढलेलं आहे. त्यांनी मध्ये व्यायाम वगैरे पण बरेच करून बघितले, डाएटचं पण फॉलो केलं, पण ते काही दिवस राहत आणि पुन्हा वजन वाढतं. तसंच त्यांना सध्या सकाळी म्हणजे गरम पाण्यातून मध घेत आहेत आणि जिम जॉईन केलंय. त्यांनी आहार काय घ्यायला पाहिजे आणि घरी करता येईल असं काही व्यायाम करता येतील का? कारण रुटीनचा मेन प्रॉब्लेम होऊन जातो. नाईट शिफ्ट वगैरे जे आहे ना त्यामुळे फार रुटीनचा प्रॉब्लेम होतो. तर काय करता येईल त्यांना? नक्कीच सीमा, तुमच्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांना आपण थोडक्यात सांगूया कारण आहाराबद्दल आपण सविस्तररित्या नंतर जाणून घेणारच आहोत. तर सीमाताई, हा साधारणतः सर्वच पुरुषांचा प्रश्न आहे की त्यांना वेळ मिळत नाही, धड त्यांना डाएट करायला जमत नाही किंवा एक्सरसाइज करायला जमत नाही. तर अशा वेळेला तुमच्या रुटीनमध्ये जे जमेल आणि जे झेपेल प्रकृतीला अशा प्रकारचं थोडंसं एक व्यायाम केला किंवा आपण डाएट कंट्रोल केलं आणि काही सोप्या सोप्या गोष्टी केल्या की गोड खाणं, तळलेलं खाणं, बाहेर तेलकट खाणं, हे जर त्यांनी वर्ज केलं तर मग हळूहळू त्यांचं वजन आटोक्यात येऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर, एक म्हणजे आहे की काही काही स्त्रियांच्या विशिष्ट भागावरती अशी चरबी साठते. तर हे विशिष्ट भागावरती चरबी साठण्याचं जे प्रमाण आहे हे कमी करणारं फ्रेंच तंत्रज्ञान जे आहे, टेक्नॉलॉजी तुम्ही इथे भारतात प्रथम आणली, याबद्दल जर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा ना. पूर्वी असं व्हायचं की आपल्याला जर एखाद्या विशिष्ट भागावर जर चरबी असेल तर ती कमी करता येत नसे. कारण की तुम्ही जर डाएट केलं, एक्सरसाइज केलं तर विशिष्ट भागावरची चरबी काही कमी होत नाही आणि फक्त चेहऱ्यावरची किंवा बाकीच्या भागांवरची कमी होते. पण जर आपल्याला पोटावर, मांड्यांवर किंवा नितंबांवर जर चरबी असेल तर ती कशी कमी करायची? तर अशा वेळेला एक 10-15 वर्षापूर्वी फ्रान्समध्ये एक संशोधन झालं की ज्याच्यामध्ये जर तुम्ही अल्ट्रासाऊंड लहरी, एक तीव्र अल्ट्रासाऊंड अशा लहरी जर पोटावर सोडल्या तर त्याच्या आतले जे सेल्स असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे बुडबुडे तयार होऊन ते फॅट सेल्स किंवा त्या चरबीच्या पेशी कायमच्या नष्ट होतात. आणि हे अतिशय सुरक्षित आहे, खात्रीदायक आहे. बरं, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऑपरेशन नाही, टाके नाही किंवा कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आणि कोणीही कोणत्याही वयात म्हणजे 18व्या वर्षापासून ते 80व्या वर्षापर्यंत कुणालाही ही ट्रीटमेंट घेता येते. आता अतिशय अशा प्रकारे सुरक्षित ती आहेच आणि अतिशय खात्रीदायक पण आहे. नक्कीच. ह्या बरोबरीनेच अजून दुसऱ्या कुठल्या उपचार पद्धती आहेत का? आणि ह्या बरोबरीनेच मला असं विचारायचं वाटतं की जेव्हा आपण या उपचार पद्धतींचा वापर करतो, अवलंब करतो, तेव्हा ते कायमस्वरूपी असतं का?
आता जेव्हा 18व्या वर्षानंतर आपल्या ज्या चरबीच्या पेशी असतात तर त्या पुढे काही वाढत नाहीत. तर जेव्हा तुमचं वजन वाढतं किंवा जेव्हा तुमची चरबी वाढते तेव्हा प्रत्येक पेशीच्या आतली चरबी वाढते, म्हणजे चरबीचा आकार वाढतो. परंतु जेव्हा आपण अशा पद्धतीचा अल्ट्रासोनिक लायपोलायसिस करतो तेव्हा आपण चरबीच्या पेशींची संख्या कमी करतो आणि त्यामुळे जेव्हा या नष्ट होतात तेव्हा त्या परत तयार होत नाहीत. तर त्यामुळे चरबीच्या जी संख्या असेल ती जर कमी झाली तर त्या प्रकारे आपल्याला कायमस्वरूपी अशा प्रकारचे रिझल्ट्स मिळतात. आणि जेव्हा अशा शस्त्रक्रिया आपण करतो त्याच्यानंतर तर पेशंटनी काही असं ठराविक अशा गोष्टी पाळाव्या लागतात का? कारण पुन्हा ही चरबी जरी निर्माण झाली नाही तर ह्या पेशी दुसऱ्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात का? नक्की जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट भागावरची आपण चरबी जेव्हा काढतो तेव्हा आपण सर्व सेल्स काही काढत नाही, सर्व प्रकारच्या पेशी काढत नाही, कारण शरीराला शेवटी चरबीच्या पेशींची जरूर आहेच. त्यामुळे आपण काही पेशी मागे सोडतो आणि जेवढा अनावश्यक चरबीचा भाग आहे तेवढाच फक्त काढून ठेवतो. मग अशा वेळेला पेशंटनी आपलं वजन आहे ते आटोक्यात ठेवणं जरुरीचं आहे. परंतु जर आपलं वजन जर त्या ट्रीटमेंटनंतर अतोनात वाढलं तर ज्या राहिलेल्या चरबीच्या पेशी आहेत त्याच्यामध्ये चरबी जमा होऊ शकते. त्यामुळे काहीही झालं तरी आपला आहार आणि आपला व्यायाम हे ठेवणं अतिशय गरजेचं आहे. एकतर परत एकदा चरबीच्या पेशी वाढू नयेत म्हणून, त्याचबरोबर आपल्याला आरोग्य पण आपलं ठेवण्यासाठी आणि फिटनेससाठी. नक्कीच. पण डॉक्टर, आता ह्या सगळ्या आपण उपचार पद्धतीचा अवलंब केला, पण हल्ली टीव्हीवरती बऱ्याच जाहिराती असतात की काही स्लिमिंग टॅबलेट्स असतात किंवा टी असतो किंवा हिट पॅड्स असतात, बऱ्याच गोष्टी असं दाखवतात आणि जाहिरातीला भुलून आपण त्यांचा अवलंब करतच असतो. खरं तर ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो का? नेमकं काय होत असतं? आता या हल्ली आपण निरनिराळ्या ॲड्स बघतो की ज्याच्यामध्ये हीट पॅड्स आहेत किंवा व्हायब्रेटर्स आहेत. तर त्याच्यामुळे चरबीच्या पेशी काही नष्ट होत नाही, कारण एक तर ते अतिशय अशास्त्रीय आहे आणि त्याच्यामुळे अपायच होण्याची जास्त शक्यता असते. आता विचार करा की गॅसवर लोणी ठेवलं तर ते वितळतं, तसं तर काही चरबी वितळू शकत नाही. त्यामुळे हीट काय, व्हायब्रेशन काय किंवा कुठल्या प्रकारची तेलं काय ती आत जाऊन चरबी कमी होणं हे अतिशय चुकीचं आहे आणि दिशाभूल करणार आहे. आणि त्यामुळे अशा कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या किंवा क्विक फिक्स ज्या पद्धती आहेत चुकीच्या आहेत त्याला बळी न पडता शास्त्रीय पद्धतीने तुम्ही जर उपचार करून घेतलेत, व्यवस्थित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, तर जास्त चांगले रिझल्ट येऊ शकतात. नक्कीच. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात. केवळ जाहिरातींना भुलून जर आपण त्याच्या मागे गेलो तर शरीरावरती होणारे दुष्परिणाम हे ठरलेलेच असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच एका तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा काही उपचार पद्धती देखील अवलंब आहेत, त्याचा देखील आपण वापर करू शकतो. अशा उपचार पद्धतींचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने केला पाहिजे याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती स्थूलत्व आणि आधुनिक उपचार याबद्दल. यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर मंजिरी पुराणिक. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील तुम्ही आत्ताच डॉक्टरांना विचारू शकता. आपला फोन नंबर तुम्हाला लागेल. आपला फोन नंबरच आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. डॉक्टर, खरं तर जेव्हा आपण फ्रेंच तंत्रज्ञान जे आहे, टेक्नॉलॉजी आहे, याबद्दल जाणून घेतलं, पण या बरोबरीने अजून तुम्ही उपचार पद्धतींचा वापर करत असता का? त्या नेमका कोणत्या? आता जेव्हा एखादा रुग्ण येतो की माझ्या पोटावर खूप सारी चरबी आहे तर ती कशी कमी करायची, तर अशा वेळेला आपण त्याची पोटावरच्या चरबीचा प्रथम अभ्यास करतो की त्याची पोटाचा घेर किती आहे, ती चरबी कशी आहे, ती घट्ट आहे, चिकटलेली आहे, गोळे आहेत का. तर सर्वप्रथम चरबी ही फ्रेंच तंत्रज्ञान आहे जे अल्ट्रासोनिक लायपोलायसिस, त्यांनी त्या चरबीच्या पेशी ज्या असतात त्या नष्ट केल्या जातात. आता बऱ्याचदा साधारण मांड्यांच्या बाजूला किंवा नितंबांवर अशी घट्ट चिकटलेली अशी चरबी असते. तर अशा वेळेला एक एंडर्मॉलॉजी नावाचं एक तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये ही जी चरबी आहे तिचे जे घट्ट गोळे झालेले असतात ते हळूहळू सुटून ते वितळायला मदत होते. बऱ्याचदा असं दिसतं की प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर पोट खूप सुटलेलं असतं आणि त्याच्यावरची जी त्वचा असते ती खूप ओघळलेली असते. तर अशा वेळेला आम्ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं एक टेक्नॉलॉजी वापरतो की ज्याच्यामुळे त्वचेच्या खाली जे कोलॅजन असतं, जे गेलेलं असतं की ज्याच्यामुळे त्वचा अशी लटकलेली असते, पोट ओघळलेलं असतं, तर ते कोलॅजन तयार होऊन ते पोट आहे ते हळूहळू घट्ट व्हायला लागतं आणि मग हळूहळू आकर्षून ती जी त्वचा असते ती सुद्धा एक सुरकुतलेली त्वचा असते ती नितळ व्हायला मदत होते. त्याचबरोबर बऱ्याचदा लठ्ठपणामुळे कधीकधी हातावर, पोटावर, मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स असतात. हल्ली स्ट्रेच मार्क्स हे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात आणि हे स्ट्रेच मार्क्स
कमी करायला सुद्धा रेडिओ फ्रिक्वेन्सीची मदत होते. ओके. मग डॉक्टर, हे साधारणतः आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो, तर कोणत्या वयामध्ये ते तुम्ही सांगितले साधारण 18 वर्षानंतर, पण हे केले जाणारे उपचार हे जसं मला खरंच अजूनही वाटतं की कायमस्वरूपी असतात का, किंवा ह्याच्यानंतर आपण नेमकी कोणती काळजी घ्यायची असते? आता प्रथम म्हणजे हे उपचार कोणावर करता येतील, तर बऱ्याचदा असं दिसतं की खूप सारे, जसं मगाशी त्या भगिनीने विचारलं की ते डाएट करतात, एक्सरसाइज करतात, पण वजन कमी होत नाही. तर अशा वेळेला अनुवंशिकतेमुळे कधी कधी एका विशिष्ट भागावर शरीराच्या चरबी साठलेली असते. बऱ्याच प्रकारचं डाएट करून झालेली असतात, खूप जिममध्ये किंवा बाहेर एक्सरसाइज करून झालेला असतो. मग जी विशिष्ट भागावरची चरबी असते, जे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, ज्याला आम्ही रेझिस्टंट फॅट म्हणतो, म्हणजे ब्राऊन फॅट सेलमुळे, तर ही जी चरबी आहे ती कशामुळे जात नाही. ही चरबी वितळवण्यासाठी आपण अल्ट्रासोनिक लायपोलायसिस आणि एंडर्मॉलॉजीचा आपल्याला आधार घ्यायला लागतो. तसंच असं दिसून येतं की काही प्रमाणामध्ये काही रुग्णांना डाएट करता येत नाही, त्यांना डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतं, एक्सरसाइज करता येत नाही कारण लठ्ठपणामुळे सांधेदुखी होते, गुडघेदुखी, पाठदुखीचा आजार होतो. मग अशा वेळेला तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करण्याचे बाकीचे उपाय जर करता येत नसतील, तर नक्कीच तुम्हाला या उपायांनी पोटावरची किंवा ज्या भागावर अनावश्यक चरबी आहे ती कमी करता येते. नक्कीच. डॉक्टर, जेव्हा आपण म्हणतो की आपल्या शरीरातली जास्त चरबी वाढली तर आपल्याला डायबिटीस, मधुमेहासारखे आजारांना आपण नियंत्रित करत असतो, तर मला असं म्हणायचं आहे की साधारणतः या चरबी आणि मधुमेहाचा नेमका संबंध काय आहे, आणि मधुमेह झाल्यानंतर आपण अशा काही पद्धतींचा अवलंब करू शकतो का? आता डायबिटीस आणि लठ्ठपणा हे एकत्रितरित्या जवळजवळ 80% लोकांना जे लठ्ठ आहेत त्यांना डायबिटीस दिसून येतो. तर डायबिटीसमध्ये काय होतं की टाईप 2 डायबिटीस म्हणजे जो साधारण 40 नंतर किंवा अनुवंशिकतेमुळे जो डायबिटीस होतो त्याच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं. जेव्हा पोटावरची चरबी जास्त प्रमाणात वाढते तेव्हा हे इन्सुलिन असतं ते त्या चरबीला चिकटतं. त्यामुळे रक्तामध्ये जे अवेलेबल किंवा फ्री इन्सुलिन असतं, साखरेचं नियंत्रण करण्यासाठी जे इन्सुलिन लागतं ते कमी होतं. त्यामुळे साखरी अनियंत्रित वाढते. त्याचबरोबर हळूहळू जसजशी चरबी वाढत जाते तसतसा हा इन्सुलिनचा डोस वाढायला लागतो. परंतु जेव्हा ह्या आपण ट्रीटमेंट्स घेतो तेव्हा चरबीच्या पेशी कमी होतात, शरीरातील चरबी कमी होते. चरबी कमी झाल्यामुळे इन्सुलिन, जे फ्री इन्सुलिन आहे ते शरीरातलं वाढतं आणि हळूहळू रक्तातली साखर कमी व्हायला होते, ती नियंत्रित होते. बऱ्याचदा अशा काही रुग्णांमध्ये आम्ही बघतो की साधारण त्यांचं 10 ते 15 किलो वजन कमी झालं किंवा पोटाच्या वरची जी चरबी आहे ती 3 ते 4 इंचांनी कमी झाली की त्यांचा डायबिटीसच्या गोळ्यासुद्धा बंद होतात आणि इन्सुलिनचा डोससुद्धा कमी होतो. ओके. म्हणजे जे डायबिटिक पेशंट आहेत त्यांना ह्या गोष्टींचा अवलंब किंवा अतिशय विचार चांगला करायला त्यांना उपयोग होतो आणि डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे माझे काही असे रुग्ण आहेत की ज्यांचा आता डायबिटीस पूर्णतः गेलेला आहे, का तर पोटावरची चरबी त्यांच्या गेलेली आहे. फार छान. खरं तर ही एक मोठी क्रांती म्हणता येईल. डॉक्टर, जसं आपण डायबिटीसबद्दल बोललो तसंच हृदयविकार हा देखील एक महत्त्वाचा आहे की स्थूलत्व आणि हृदयविकारांचा देखील संबंध आहे, ह्याबद्दल जरा सांगता का? आता लठ्ठपणा म्हणजे चरबी आता जेव्हा शरीरभर पसरते तेव्हा छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्या आतमध्ये सुद्धा हळूहळू चरबीचे थर जमायला लागतात. जसजशा रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर जमतात तसतसे त्या अवयवांना होणारा पुरवठा कमी होतो. त्याचप्रमाणे हृदयाला जे करोनरी आर्टरीज असतात त्याचा रक्ताभिसरण असतं आणि पुरवठा असतो तो कमी होतो आणि हळूहळू त्यामुळे हृदयरोग होणं, करोनरी आर्टरी डिसीज होणं, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स वाढतात आणि मग पॅरालिसिस, स्ट्रोक असे सुद्धा रोग त्याच्यामधून उद्भवतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सावध तर राहिलंच पाहिजे. डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती स्थूल होते किंवा अधिकाधिक लठ्ठ होते, जसं तुम्ही पॅरामीटर्स काही सांगितले आहेत आणि ते आपण जाणून घेतले, तर त्यांना नैराश्य येतं. हे जो स्ट्रेस असतो किंवा हे जे डिप्रेशन असतं त्याच्यामुळे त्या पेशंटला कुठे घराबाहेर पडावंसं वाटत नाही आणि जास्तीत जास्त नैराश्याने त्यांचे जी मानसिक अवस्था आहे ती अधिक खालावली जाते. याबद्दल तुम्ही एक शोधनिबंध केला होता, तर याबद्दल आम्हाला अधिक माहिती सांगता का? लठ्ठपणा आणि नैराश्य हे एकमेकांशी अतिशय निगडीत आहे. एक म्हणजे प्रथम म्हणजे लठ्ठपणामुळे जी शारीरिक बेडपता येते, आत्मविश्वास कमी होतो, न्यूनगंड येतो, त्यामुळे नैराश्य येतं, कुठे बाहेर पडावं असं वाटत नाही, सतत खिन्नता येते आणि मग हळूहळू नैराश्यामधून गोड खाणं, सतत खाणं, ज्याला आम्ही बिंज ईटिंग म्हणतो, त्यामुळे जास्तीचं खाणं वाढत जातं. त्याचबरोबर जंक फूड्स खाल्ली जातात आणि मग त्याच्यातून लठ्ठपणा येतो. तर ह्याची कारणं ही एकमेकांशी निगडीत कशी आहेत, तर अशा प्रकारचे 36 जवळजवळ जीन्स शोधून काढलेले आहेत की त्या जीन्समुळे ओबेसिटी, लठ्ठपणासुद्धा येतो आणि नैराश्यसुद्धा येतं. त्याचबरोबर
काही अशी हार्मोन्स आहेत किंवा हायपोथॅलॅमस पिट्युटरी या ग्रंथींची काही हार्मोन सिक्रिशन्स होतात आणि एक मनाला संतोष देणारी जी ॲनंदामाइड्स किंवा एंडॉर्फिन्स जी रिलीज होतात दोन्हीमध्ये ती कमी होतात. त्यामुळे लठ्ठपणामुळे नैराश्य येतं, नैराश्यामुळे लठ्ठपणा येतो. पण जेव्हा दोन्ही एखाद्या रुग्णामध्ये आपल्याला दिसतं तेव्हा प्रथम त्याच्या लठ्ठपणाचं कारण काय आहे आणि त्याच्या नैराश्याचं कारण काय हे शोधून काढून त्या दोन्हीचवर उपचार करायची आणि त्याचबरोबर समुपदेशनाची सुद्धा गरज असते. ओके, खरं तर या सगळ्या अतिशय अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात की जेणेकरून आपण त्यांचा उपयोग हा केलाच पाहिजे. डॉक्टर, जेव्हा स्त्रीचं जे वजन असतं किंवा जे सुटलेलं पोट असतं ते बाळंतपणानंतर ह्या समस्या तिला अधिक त्रास देत असतात, तर ह्या स्त्रियांनी साधारणतः आफ्टर डिलिव्हरी बाळंतपणानंतर किती दिवसांनी किंवा किती महिन्यांनी या उपचार पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो? आता बाळंतपणानंतर साधारण जेव्हा पोट सुटतं तेव्हा एक तर प्रथम म्हणजे आपल्याकडे बाळंतपणामध्ये भरपूर खायला दिलं जातं. एक गैरसमज असतो की बाळ आणि आई या दोघांचं खाणं दिलं गेलं पाहिजे, गोड खायला दिलं जातं, त्यामुळे प्रमाणाबाहेर वजन वाढतं. त्याचबरोबर प्रमाणाबाहेर पोटावर चरबीसुद्धा वाढते. तर अशा वेळेला जर डिलिव्हरी नॉर्मल झालेली असेल तर साधारण 1 ते 2 महिन्याच्या आतमध्ये त्या स्त्रीने हळूहळू थोडा थोडा व्यायाम करायला काहीच हरकत नाही. परंतु जर सिझेरियनची डिलिव्हरी असेल तर साधारण 3 ते 4 महिन्यानंतर हळूहळू व्यायाम करायला हरकत नाही. जर ती ब्रेस्ट फीडिंग चालू असेल तर अशा वेळेला मात्र साधारण 6 महिन्यानंतर आपण ही ट्रीटमेंट घ्यायला कोणत्याच प्रकारची हरकत नसते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर नुसतीच चरबी साठलेली असेल तर आपण अल्ट्रासोनिक लायपोलायसिसनी चरबी कमी करू शकतो. परंतु पोट जर सुटलेलं असेल, सिझेरियन झालं असेल आणि जर व्यायाम करता आला नसेल तर मग एंडरमॉलॉजी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीनी हळूहळू ते पोट आक्रसलं जातं. साधारण वर्षभरामध्ये त्या स्त्रीचं पोट पूर्वीसारखं पूर्ववत येऊ शकतं. खरं तर म्हणजे ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्याच असतील की साधारणतः आपल्याला स्थूलत्व किंवा आपला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर अशा उपचार पद्धतींचा आपल्यासमोर एक पर्याय ठेवलेला आहे आणि ह्याचा अवलंब करावाच की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. डॉक्टरांकडनं बरीच माहिती करून घ्यायची राहिली आहे, पण घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती स्थूलत्व आणि आधुनिक उपचार ह्याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर मंजिरी पुराणिक. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा, पण आपण एक फोन घेतोय. अश्विनी आपल्याशी बोलतात अंधेरी फोन. हॅलो, नमस्कार. हॅलो, तुम्हाला दोघींना नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं होतं की मला स्पॉन्डिलिटिस आहे आणि मी गोळ्या वगैरे घेते, तर मला ते क्रीम वगैरे लावावं लागतं, तर त्याच्यामुळे पाठीला फूल लावल्यामुळे पोट असं पुढे येतं का थोडंसं, किंवा गोळ्या घेतल्यामुळे येतं का पुढे, आणि गोळ्या वगैरे काय म्हणजे त्याच्यासाठी काय आहेत का, किंवा एक्सरसाइज काय असतील तर प्लीज सांगावं. थँक्यू. ओके. आता यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना पाठदुखी आहे आणि स्पॉन्डिलिसिस आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांचं पोट पुढे दिसतंय. तर आता हे प्रथम बघायला लागेल की चरबी साठलेली आहे त्यामुळे पोट पुढे दिसतंय का खरोखरच त्यांचा स्पॉन्डिलिसिसमुळे बऱ्याचदा असं होतं की पोश्चर आपली असते ती वेगळी असते, पोट पुढे आल्यासारखं होतं. तर अशा वेळेला स्पॉन्डिलिसिसचं करेक्शन तर जरुरी आहेच, परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्या बॉडी फॅट ॲनालिसिस करून चरबी किती आहे, पोटावर किती चरबी आहे हे थोडंसं बघितलं तर आपल्याला कळेल की खरंच त्यांचं पोट पुढे आलेलं आहे की पोटावर अतिरिक्त चरबी आहे. पण डॉक्टर, जेव्हा अशी पोटावरती आपल्याला चरबी साठलेली असते तेव्हा प्रत्येकीलाच कधी कधी ह्या शस्त्रक्रिया करून घेणं हे जमत नाही. ॲक्च्युली हे विना शस्त्रक्रिया उपचार आहेत. तर मला असं म्हणायचं की जर आपल्याला वजन कमी करायचं असेल किंवा आटोक्यात आणायचं असेल तर नेमके आपण कसे घरच्या घरी प्रयत्न करू शकतो का, याबद्दल काही सांगाल का? आता वजन आटोक्यात आणायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपला व्यायाम आहे रोजचा तो केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं आहार कसा आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे दोन्ही जर आपण आटोक्यात आणलं तर आपला लठ्ठपणा हा कमी होऊ शकतो. तर सर्वात महत्त्वाचं घरामध्ये करण्यासारखं म्हणजे आपण काय खातो, किती खातो यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणं आणि योग्य तो आहार घेणं. आता योग्य तो आहार म्हणजे काय, तर जेवढा शरीराला आवश्यक आहे, जी शरीराला आवश्यक अशी पोषण मूल्य आहेत ती घेणं. शरीरामध्ये आपल्याला
आपल्याला जे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स किंवा फायबर लागतात, निरनिराळ्या प्रकारची विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात, ती योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढी घेणं फार महत्त्वाचं आहे. आता हल्ली बऱ्याचदा बरेच रुग्ण किंवा तरुण मुलं-मुली येतात की मी हे डाएट करते, मी ते डाएट करते, परंतु ही जी फॅट डाएट्स आहेत, म्हणजे बऱ्याच प्रकारची डाएट्स आज अस्तित्वात आहेत, तर ती करताना तुम्ही बघितलं पाहिजे की त्याच्यामध्ये माझ्या शरीरामध्ये मला योग्य ती पोषण मूल्य जात आहेत की नाही, मी योग्य ते पाणी पिते आहे की नाही, आणि त्याचबरोबर ह्याच्यामुळे मला शरीराला अपाय तर होत नाही ना, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर केवळ आपल्या शरीराला दुष्परिणाम तर होतीलच, परंतु त्याचबरोबर कोणतंही तुम्ही जेव्हा डाएट कराल तेव्हा त्याच्यात सातत्य पाहिजे आणि मला ते परिणामकारकरित्या कायमचं आयुष्यभर करता येईल का, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे आपण जर चौरस आहार म्हणतो, आपली महाराष्ट्रीयन जी थाळी आहे ती चौरस आहार आणि परिपूर्ण अशी आहे, तर सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण केला पाहिजे आपल्या आहारामध्ये. तर डॉक्टर, जेव्हा आपण आहार घेत असतो, कधी कधी म्हणतात की आपल्या वेळा चुकतायत किंवा मी हा आहार घेऊ का नको, बऱ्याच प्रकारे असतं, आणि मुख्य असतो तो म्हणजे व्यायाम. व्यायाम करायला मला वेळच मिळत नाही असं आजकाल कोणीही आपल्याला सांगतं. म्हणजे ज्यांना व्यायामाची खरीच आवड असते ते खरं तर करतच असतात, पण जे करत नाही त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? आता व्यायाम हा कोणत्या प्रकारचा असावा, तो कसा निवडावा, हे महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे आपल्या वयाला साजेल असा, आपल्या प्रकृतीला झेपेल असा व्यायाम आपण निवडला पाहिजे. जास्ती कुठलाही खर्चिक नको किंवा उपकरणांची आवश्यकता नसली तर बरी. 40 मिनिटं ते 1 तास आपल्या प्रकृतीला जसा पचेल किंवा आपल्या शरीराला आणि मनाला जसा आनंद मिळेल आणि उत्साह वाढेल असा कोणत्याही प्रकारचा व्यायाम, म्हणजे मग तुम्ही पोहणं करू शकता, सायकलिंग किंवा कुठल्याही प्रकारचे खेळ आहेत, बॅडमिंटन आहे, किंवा केवळ घरच्या घरी सूर्यनमस्कार करणं, योगासनं करणं, हा सुद्धा व्यायाम केला तरी त्याच्यामुळे शरीराला खूप सारे म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं तुमचं, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, स्नायू आणि हाडं बळकटतात. तर अशा प्रकारे व्यायामाचे फायदे इतके आहेत की केवळ 1 तास किंवा 40 मिनिटं आपण जर दिवसभरातली व्यायामाला दिली तर खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीर आरोग्यदायी असं राहू शकतं. नक्कीच. म्हणजे उत्साह आपल्या मनामध्ये संचारतो तो केवळ व्यायामामुळे आणि योग्य आहारामुळे. डॉक्टरांकडे आपण माहिती करून घेऊया. आपण फोन घेतोय, आपण आपल्याशी ज्योती बोलताय डोंबिवलीहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. हा, मी डोंबिवलीहून ज्योती बोलते. हा, माझं वय 46 आहे आणि वय 68 किलो, वजन 68 किलो आहे. तर मला पूर्ण बॉडी पेन आहे. ओके. हा, डॉक्टरांनी मला वाताचा त्रास असं सांगितलंय. ओके. तर ते वजनामुळे आहे का, मला विचारायचं होतं. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सविस्तररित्या जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेत आहोत ती स्थूलत्व आणि आधुनिक उपचार याबद्दल. यावर मार्गदर्शन करत आहे डॉक्टर मंजिरी पुराणिक. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आला होता, त्यांचं नाव होतं ज्योती, आणि त्यांनी असं म्हटलं तर त्यांचं वय वर्ष आहे 46 आणि वजन आहे 68. तर त्यांनी काय केलं पाहिजे? डॉक्टर म्हणतात की त्यांना वातविकार आहे, अख्खं अंग त्यांचं दुखतं आहे. डॉक्टर, आपण त्यांना काय सुचवाल? आता त्यांचं वय आहे 46, म्हणजे साधारण 40 नंतर हळूहळू हार्मोन्सचं असंतुलन होतं, त्याचबरोबर थायरॉईड, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीज पण दिसून येतात, आणि ह्या दोन्हीमुळे कदाचित त्यांची चरबीसुद्धा वाढलेली असेल. त्यांचं वजन मला वाटतं 68 आहे, म्हणजे त्यांचं BMI पण वाढलेलं आहे. तर अशा वेळेला वजन वाढल्यामुळे म्हणजे लठ्ठपणामुळे जे आपण म्हटलेलं आहे की जे दुष्परिणाम दिसतात त्याच्यामध्ये हा जो एक आहे पाठदुखी, सांधेदुखी आणि हे जे परिणाम आहेत तशा प्रकारचा परिणाम दिसतोय. परंतु ट्रीटमेंट म्हणून प्रथम त्यांच्या ज्या काही डेफिशियन्सीज आहेत, हार्मोन्स आहेत, किंवा त्यांना एखाद वेळेस मेनोपॉज आल्याची शक्यता आहे, तर अशा प्रकारे त्याची कारणं काढून त्यांचं वजन जर कमी केलं आणि थोडंसं त्यांनी जर हळूहळू व्यायाम करायला सुरुवात केली, कारण बऱ्याचदा असं होतं की माझं अंग दुखतं, मग मी व्यायाम करू शकत नाही, आणि व्यायाम करू शकत नाही म्हणून माझी चरबी वाढते. तर अशा वेळेला घरच्या घरी थोडं स्ट्रेचिंगचे व्यायाम किंवा सूर्यनमस्कार किंवा योगासनं जरी केली तरी त्यांची थोडीशी जॉईंट्सची आणि मसल्सची फ्लेक्झिबिलिटी वाढेल, आणि त्यांना मला असं वाटतं की हे जे पेन आहे त्यांचं, जे दुखतं आहे त्यांचं, ते बऱ्याच प्रमाणात कमी होईल. नक्कीच. डॉक्टर, जेव्हा आपल्याला आपण डाएट म्हणतो त्या तुमच्याकडे असे बरेच पेशंट येत असतील की मला कुठल्याही पद्धतीने माझं वजन कमी करायचं आहे, यासाठी काहीही करायला तयार असणारी देखील आपल्याकडे माणसं आहे. मग फक्त पाण्यावर राहणं किंवा फक्त ज्यूस पिणं किंवा फक्त कोशिंबिरी किंवा सलाड खाणं, या सगळ्या गोष्टी अवलंबतात. तर डॉक्टर, आपण अशा व्यक्तींना काय सल्ला द्याल की नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे? आता ही बॉलिवूडमुळे साईज 0ची जी फॅशन झालेली आहे, तर त्यामुळे
तरुण मुलामुलींमध्ये आणि अगदी 40च्या 50च्या स्त्रियांमध्ये सुद्धा हे फार मोठ्या प्रमाणात आढळून येतं की निरनिराळ्या प्रकारची फॅट डाएट्स ते करतात. त्यामुळे शरीराला केवळ आणि केवळ अपायच होतो. कोणत्याच प्रकारची पोषण मूल्य शरीराला मिळत नाहीत. सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन डेफिशियन्सीज दिसतात. माझ्याकडे तर काही पेशंट असतात की जे हिमोग्लोबिन 6 झालेलं आहे, पूर्ण डिहायड्रेशन झालेलं आहे, अशा पद्धतीने आलेले असतात. कॅल्शियम कमी होतं शरीरातलं, त्यामुळे फ्रॅक्चर्स होतात. त्यामुळे शरीराला जी पोषण मूल्य आहेत ती गेलीच पाहिजेत. कुठल्याही प्रकारची फॅट डाएट ही अतिशय अशास्त्रीय असतात आणि ती करू नयेत असं, आणि तज्ज्ञांचा सल्ला हा वेळोवेळी घ्यायलाच हवा. त्यामुळे आपलं शरीर निरोगी कसं राखायचं, त्यासाठी कोणता आहार घ्यायचा हे आपणच समजून घ्यायला हवं. नक्कीच. डॉक्टर, जेव्हा आपण ह्या उपचार पद्धतीचा अवलंब करत असतो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे विना शस्त्रक्रिया, प्रत्येकजण काहीतरी शस्त्रक्रिया करायची म्हटलं की घाबरतच असतं. तर त्याचा हा एक पॉईंट जो आहे तो आपल्या दूर झालेला आहे. पण ह्याचे नंतर साईड इफेक्ट्स असतात का, जे दुष्परिणाम असतात ते नेमके कोणते? कारण दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल म्हणून आपण हे प्रयत्न करत नाही. अशांसाठी आपण काय सांगाल? आता तुम्ही ह्याच्यामध्ये जी संकल्पना आहे ती जरा लक्षात घ्या. बरेच प्रयत्न करून झालेले असतात, डाएट एक्सरसाइज करून झालेलं असतं किंवा कधी कधी डाएट एक्सरसाइज करायला वेळ नसतो. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला पोटावर किंवा कुठे जी चरबी विशिष्ट भागावर साठलेली असते, आता एक म्हणजे ती चरबी योग्य आहे का, तर ती नक्कीच योग्य नाही आहे. कारण त्यामुळे शरीरावर आपण बघितलेत निरनिराळ्या प्रकारचे दुष्परिणाम होत आहेत. मग ती चरबी कशी काढायची? बरं, चरबी जर काढायची आहे, मला डाएट एक्सरसाइज किंवा दुसरं कुठलं जमत नाही किंवा ते करूनसुद्धा माझ्याच्याने होत नाही, ती अनावश्यक आहे आणि मला शस्त्रक्रिया करायची नाही, मग अशा वेळेला तर ही चरबी काढायचा हा एकच उपचार उरतो आणि अतिशय सेफ आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीत. कुठलेही टाके म्हणा, सर्जरी म्हणा, काहीच नाही. म्हणजे आम्ही तर त्याला लंच टाईम प्रोसिजर म्हणतो की रुग्ण येतात, 1 तास ते झोपून TV बघतात किंवा काहीतरी वाचतात आणि त्यांच्या पोटावर उपचार चालू असतात आणि साधारण 1 तासामध्ये 1 ते 3 इंच हे फॅट असतं, चरबी ती कमी होते. आणि मुख्यतः ही एकदा फॅट चरबी जी असते ती कमी होते म्हणजे जेव्हा त्याची नष्ट होतात ज्या पेशी असतात त्या, तेव्हा त्याचा जो निचरा होतो तो लिव्हरच्या पद्धतीने अतिशय नैसर्गिकरित्या होतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कुठलंही आर्टिफिशियल काहीही वापरलेलं नसतं. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही अनावश्यक चरबी आहे, ती कोणत्याही प्रयत्नांनी जात नाही आहे, मला कोणत्याही प्रकारच्या वेदना, टाके होत नाही आहेत. तर अतिशय नैसर्गिकरित्या जर त्याचा निचरा होत असेल तर ते करायला मला असं वाटतं काहीच हरकत नाही आणि अतिशय सर्व जगामध्ये मान्यताप्राप्त अशीच उपचार पद्धती आहे. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे न घाबरता याला सामोरं गेलं पाहिजे. कारण शेवटी शरीराचा बेडपणा किंवा आरोग्याला जे दुष्परिणाम आहेत ते कोणाला हवे? बरोबर आहे. आणि जगभरामध्ये लठ्ठपणा, स्थूलत्व हा एकमेव असा प्रश्न आहे की ज्याचा आपल्याला जास्तीत जास्त सामोरं जावं लागतंय. आणि दुसरं म्हणजे भारतामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं आहे, त्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढतं आहे. अशा सगळ्या दुष्टचक्रामध्ये आपण फसत चाललो आहे. तर अशा उपचार पद्धतींचा वापर केला तर आपल्याला नक्कीच त्याचा केव्हा ना केव्हा तरी फायदा होऊच शकतो. डॉक्टर, मला असं म्हणायचं की कार्यक्रमाची वेळ आपली आता संपत आलेली आहे. तर जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? खरंच हा लठ्ठपणा जर आपल्याला दूर करायचा असेल तर त्यांनी नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजेत? आपल्याला जर निरोगी व्हायचं असेल किंवा आपलं एक आयुष्य आहे ते सुखी आणि दर्जेदार करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक फिटनेस आणि आरोग्य. त्यासाठी तुम्ही योग्य तो आहार घेतला पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे. शरीराबरोबर मनाचा फिटनेस अतिशय महत्त्वाचा आहे. आपण बघितलं लठ्ठपणाबरोबर नैराश्य पण येतं आणि नैराश्यातून लठ्ठपणा येतो. त्यामुळे जर आपल्याला आपली जीवनशैली बदलता आली आणि त्याच्यामध्ये जर आमूलाग्र बदल करता आला, म्हणजे आपण ज्याला कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉडी, माइंड अँड सोल असं जर म्हटलं, तर शारीरिक तंदुरुस्ती हवी, मानसिक शांतता आणि त्याचबरोबर आत्मिक उन्नती, हे जर सर्व आपण एकत्र साधलं तर नक्कीच आपलं आयुष्य अतिशय सुखी, आनंदी आणि केवळ आपलं नव्हे तर आपल्या सर्व कुटुंबाचं आयुष्य आनंदी, सुखी आणि निरोगी होईल. नक्कीच. ह्या नोटवरती आज आपण इथे थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.